नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद. मी पहिल्यांदाच ब्लॉग बनवत आहे आज आणि मी माझ्या ब्लॉगची सुरुवात मुंबईचा सिद्धिविनायक गणपती बाप्पा त्याच्यापासून सुरुवात करत आहे. तर सिद्धिविनायकला जाण्यासाठी मी सर्वप्रथम दादर रेल्वे स्टेशनवर आलो आणि दादरला आल्यावर सिद्धिविनायकला जाण्यासाठी वेस्टर्न लाईनला जायला लागतं. तर मी आणि माझा मित्र आम्ही दोघे ब्रिज क्रॉस करून वेस्टर्न लाईनला पोचलो. वेस्टर्न लाईनला पोचल्यानंतर तुम्हाला दादरचा फुल मार्केट लागेल. फुल मार्केट आहे त्याच्या आजूबाजूलाच सिद्धिविनायकला जाण्यासाठी बस आणि कॅब असतात. आम्ही 118 नंबरची बस पकडून आम्ही सिद्धिविनायकसाठी गेलो. तुम्ही जर का बसने सिद्धिविनायकला गेलात तर बसने फक्त पर पर्सन 6 रुपये तिकीट आहे आणि कॅबने जर गेलात तर कॅबवाला पर पर्सन 10 ते 20 रुपये चार्जेस करतो. आणि सिद्धिविनायकला जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे तुम्ही प्रभादेवी रेल्वे स्थानकावरून सुद्धा जाऊ शकता. तिथून पण बस आणि कॅबची सुविधा आहे. तर मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. आय होप तुम्हाला आवडेल. जर आवडला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. बसमधून उतरल्यानंतर सिद्धिविनायकला जाण्यासाठी समोरच रस्ता क्रॉस करून जावं लागतं. रस्त्याच्या पलीकडेच सिद्धिविनायकचं मंदिर आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला 2 गेट लागतील. एक रिद्धी गेट आणि एक सिद्धी गेट. आम्ही दोघे दादरवरनं आलो होतो म्हणून आम्ही रिद्धी गेटने प्रवेश केला. जर का तुम्ही प्रभादेवी रेल्वे स्थानकावरून गेले तर तुम्हाला सिद्धी गेटने प्रवेश मिळेल. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला गेटवरनं 2 लाईन पाहायला मिळतील. स्त्रियांसाठी वेगळी आणि पुरुषांसाठी वेगळी. मंदिरामध्ये गेल्यानंतर चपला ठेवण्यासाठी मंदिराच्या वतीने फ्री सुविधा देखील करण्यात आलेली आहे. आणि मंदिर परिसरात गेल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारची पूजा सामग्रीची दुकानेसुद्धा पाहायला मिळतील. तुम्ही बाप्पाचं दर्शन 2 प्रकारे घेऊ शकता. एक VIP लाईन थ्रू आणि एक नॉन VIP लाईन थ्रू. VIP लाईन थ्रू जर दर्शन घेतलं तर तुम्हाला दर्शन घेण्यासाठी पर पर्सन 100 रुपये चार्जेस करायला लागतात आणि नॉन VIP लाईन थ्रू जर तुम्ही दर्शन घेतलं तर तुम्हाला कोणतेही चार्जेस पे करायला नाही लागत. पण एक सांगतो, खूपच गर्दी असते लाईनला. आम्ही दोघे रविवारी गेलो होतो तरी पण एवढी गर्दी होती तुम्हाला सांगतो. तुम्ही पाहू शकता आमच्या मागे किती लोक लाईनमध्ये उभे होते. आम्ही दोघे 12:30 वाजता लाईनमध्ये लागलो होतो तर आम्हाला 2:30 वाजता बाप्पाचं दर्शन मिळालं होतं. एवढी गर्दी होती संडेच्या दिवशीसुद्धा. तर विचार करा मंगळवारी किती गर्दी असू शकते. मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर बाप्पाची मूर्ती ही स्वयंभू आहे असं म्हणतात. आणि बाप्पाची मूर्ती ही उजव्या सोंडीची आहे. नॉर्मली आपल्याला गणपती बाप्पा हा डाव्या सोंडीचाच पाहायला मिळतो, पण महाराष्ट्रातील हा दुसरा गणपती असा आहे जो उजव्या सोंडीचा आहे. बाप्पाच्या डाव्या आणि उजव्या साईडला त्याच्या दोन्ही बायका रिद्धी आणि सिद्धी ह्या विराजमान आहेत. बाप्पाच्या एका हातात पाषाण, एका हातात मोदक आणि एका हातात कमळ आणि एका हातात शस्त्र आहे अशी मूर्ती पाहायला मिळेल तुम्हाला. असं एक खूप सुंदर रूप पाहायला मिळतं आपल्याला सिद्धिविनायकचं. मंदिराच्या आत फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ करण्यासाठी कॅमेरा बिलकुल अलाउड नाही. तरीसुद्धा मी कसंबसं करून फोटोज आणि व्हिडिओज शूट करण्याचा प्रयत्न केला.
तब्बल 2 तास लाईनला उभं राहिल्यानंतर आम्हाला गणपतीचं वाहन मूषकराज यांचं दर्शन झालं. गाईस, तुम्हाला मी सांगतो, व्हिडिओ करण्याची परवानगी नसताना सुद्धा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला तिथे मंदिरामध्ये. आय होप तुम्हाला ते आवडेल. प्लीज आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. बस एवढंच म्हणू शकतो. गणपती बाप्पा मोरया, मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मंदिरामधून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर तुम्ही 3 नंबर काउंटरवर बाप्पाचा महाप्रसादसुद्धा विकत घेऊ शकता. तर अशा प्रकारे आम्ही सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं 2-2.5 तास लाईनला उभं राहून. आय होप मी जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.